नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला बातम्या पुन्हा जी अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भातल्या। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, तर 8 जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत फडणवीसांच्या मदतकार्याबाबत सूचना। आपत्ती काळात सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवरती राहून काम करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जनावरांच्या चाऱ्याचीही सोय करण्याचे दिले निर्देश। जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा, लिनियंट राहा, कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका। मराठवाड्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीने झोडपलं। मराठवाड्यामध्ये एकाच दिवसात पडला 113% पाऊस। सगळीकडे पूरस्थिती, पावसाचा प्रशासकीय अहवाल समोर। गोदावरी, तेरणा, मांजरा, सीनासह अनेक नद्यांना आला पूर। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर, तर NDRF सह आर्मीची एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट। धाराशिव जिल्ह्यामध्ये आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी, सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची शासनाकडे मागणी। अहिल्यानगरच्या शेवगावमधील देवटाकळी या शिवारात पूर, तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं आता हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू। आणखी अनेक जण पुरात अडकले असल्याची देखील शक्यता। जळगावच्या मन्यार धरणातून 40,000 पेक्षा जास्त क्युसेकने पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे 40गावमधील नांद्रे गावाची संरक्षण भिंत कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता। 500 पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट। पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे। 24 तासांमध्ये मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघरसह 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। त्यानुसार मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला। मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाची हजेरी।